आले जन्मेजय त्या ठिकाणी विचारू लागला, महाराज मला अजून त्या ठिकाणी भगवतीच्या प्राकट्याच्या कथा सांगा, ही भगवती केव्हा केव्हा प्रगट झाली, कशी कशी प्रगट झाली, कृपा करून मला सांगा. सांगितलं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर पाताळ लोकातून दोन दैत्य त्या ठिकाणी भूमंडलावरती आले. त्यांचं नाव होतं महाराज शुंभ आणि निशुंभ. शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन दैत्य पाताळातून वरती आले आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. जे पुष्कर नावाच्या तीर्थामध्ये जाऊन तपश्चर्या करत होते. पुष्कर नावाचं तीर्थ आहे आणि या तीर्थामध्ये त्या ठिकाणी महाराज अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी 10,000 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि एवढी घनघोर त्यांची तपश्चर्या त्या ठिकाणी पाहून ब्रह्मदेवाला प्रसन्न व्हावंच लागलं. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः तप त्या ठिकाणी करत होते. ब्रह्मदेव त्या ठिकाणी महाराज प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष समोर आले. आल्यानंतर त्यांना विचारले, काय पाहिजे तुम्हाला सांगा. शुंभनी शुंभांना विचारलं. ते म्हणे आम्हाला त्या ठिकाणी अमर करून टाका. ब्रह्मदेव हसू लागले. आता हे सगळे दैत्य एकच वरदान मागतात महाराज, अमर. कारण प्रत्येकाला वाटतं त्या ठिकाणी अमर व्हावं. आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी तोच भाव आहे. प्रत्येकाला वाटतं अमर व्हावं, मरूच नाही कधी. पण मेल्या वाचून माणूस राहतो का महाराज? बोलता बोलता त्या ठिकाणी माणूस म्हणतोच ना, आपण काय अमरपट्टा थोडाच घेऊन आलेलो आहोत, म्हणजे त्या ठिकाणी मरण अपरिहार्य. शेवटची खेप त्याला म्हणतात, शेवटची बारी त्याला म्हणतात. मरण त्या ठिकाणी सगळ्यांना येतं. ब्रह्मदेवानं सांगितलं मरण सर्वांना येणार आहे. मग तुम्हालाही मरावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल तो त्या ठिकाणी वर मी द्यायला तयार आहे, फक्त त्या ठिकाणी अमर होण्याचा वर मागू नका. दोघा दैत्यांनी त्या ठिकाणी उन्मत्त होऊन वर मागितलं. त्यांना या महिषासुरासारखं वाटत होतं महाराज. दोघे भाऊ होते. त्यांना दोघांनाही असं वाटत होतं की आपण त्या ठिकाणी अजय होण्याकरिता कोणी देवाकडून, दानवाकडून, मानवाकडून आपल्याला मृत्यू प्राप्त होऊ नये असं त्या ठिकाणी वरदान मागितलं. स्त्रियांचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि स्त्रीकडून मृत्यू व्हावा असंही त्यांनी मागितलं नाही. स्त्रियांना त्या ठिकाणी गणितातच धरलं नाही. का बरं? त्यांना असं वाटलं की त्या ठिकाणी स्त्रिया आबाला आहेत, स्त्रिया काय आपल्याला मारतील असा विचार त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी त्या ठिकाणी फक्त तिघांकडून मृत्यू होऊ नये असं वरदान त्या ठिकाणी मागितलं. पशु पक्षी आणि स्त्रिया यांची नावं त्या ठिकाणी त्याने घेतली नाहीत. ब्रह्मदेवानं प्रसन्न होऊन वरदान देऊन टाकलं. वरदान प्राप्त झाल्यानंतर आता कोणताही देव आपल्याला मारू शकत नाही, मानव आपल्याला मारू शकत नाही, दानव आपल्याला मारू शकत नाही हे शुंभ निशुंभांना कळालं. आणि दोघेही उन्मत्त होऊन त्या ठिकाणी सर्वत्र विचारण करू लागले. सर्वांना त्रास देऊ लागले. सगळ्या जगाला त्या ठिकाणी छळू लागले. शुक्राचार्यांकडे गेले. शुक्राचार्यांना त्या ठिकाणी गुरु म्हणून त्याने स्वीकारलं आणि शुक्राचार्य महाराजांनी त्यांना एक चांदीचं आसन दिलं महाराज बसण्याकरिता. चांदीचं आसन दिलं. त्या आसनावर त्या ठिकाणी महाराज कोणी बसायचं असा प्रश्न पडला. शुंभानं बसावं की निशुंभानं बसावं, राजा कोणी व्हायचंय? दोघे जण भाऊ आहे. शुंभ थोरला आहे आणि निशुंभ हा धाकटा भाऊ आहे. दोघापैकी कोणी बसावं, पण दोघे समंजस होते. राक्षस असून समंजस होते. राज्य कोणी भोगायचं याच्याविषयी वाद निर्माण झाला होता आणि राक्षस असून समंजसपणा होता. धाकटा भाऊ गुण्या गोविंदानं म्हणला थोरलेला तूच राजा हो. म्हणून शुंभ त्या ठिकाणी राजगादीवरती बसला आणि निशुंभालाही तेवढाच मान सन्मान प्राप्त होऊ लागला. दोघे भाऊ त्या ठिकाणी एक जीवानं राहू लागले आणि दोघांना त्या ठिकाणी महाराज अनेक दैत्य त्यांच्यामध्ये सामील झाले. चंडमुंड नावाचे दोन दैत्य आहेत. हे दैत्य त्यांना येऊन त्या ठिकाणी मिळाले. यानंतर धूम्रलोचन नावाचा त्या ठिकाणी दैत्य आहे. तो धूम्रलोचनही त्यांच्या समोर त्या ठिकाणी आला. त्यानंतर त्या ठिकाणी रक्तबीज नावाचा जो दैत्य आहे, हा रक्तबीजही त्यांना येऊन त्या ठिकाणी मिळाला. हे भयंकर असणारे त्या ठिकाणी दैत्य आणि या सर्व दैत्यांना त्या ठिकाणी आपल्या बरोबर या शुंभ निशुंभांना घेतलेला आहे आणि त्रैलोक्यावर राज्य करू लागले. यांनी इंद्रावर आक्रमण केलं महाराज. इंद्राबरोबर युद्ध केलं. पृथ्वीवर तर राज्य केलंच केलं, पण इंद्रावर आक्रमण केलं. आता सगळ्यांचं टार्गेट असतं महाराज उत्तम सुख भोगणं. पुण्यार्जन केलं जातं ना महाराज, पुण्य प्राप्त केलं जातं. त्या पुण्याला धर्म म्हणतात. 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे पुण्य, अर्थ म्हणजे संपदा, काम म्हणजे अंतकरणामध्ये इच्छा असणारी पूर्ण होणं, आणि मोक्ष हे 4 त्या ठिकाणी असणारे पुरुषार्थ आहेत. म्हणून धर्म त्या ठिकाणी पुण्य अर्जन करावं आणि पुण्य प्राप्त झालं की स्वर्ग लोकात जावं, स्वर्गाची प्राप्ती व्हावी. म्हणून स्वर्गाची अपेक्षा करणारे त्या ठिकाणी सर्वजण असतात. या दैत्यांनाही त्या ठिकाणी मला स्वर्गाची अपेक्षा प्राप्त होत होती. आधी तर पाताळ लोकातून मृत्यू लोकात यावं, मृत्यू लोकावर विजय प्राप्त करून घ्यावा, मृत्यू लोकातून स्वर्ग लोकात जावं असा त्यांचा भाव. आणि त्यांचं बळ जर वाढलं तर ते सत्य लोकावर आक्रमण करत होते, म्हणजे ब्रह्मदेवाच्या लोकावर. आणि या सर्वांना त्या ठिकाणी त्रस्त करून टाकत होते. इंद्राबरोबर त्या ठिकाणी महाराज या शुंभ निशुंभांनी युद्ध केलेलं आहे. इंद्रावर विजय मिळवला आणि स्वर्गातली सगळी संपदा प्राप्त करून घेतली. अमृतासह सगळंच सगळं त्या ठिकाणी वैभव या दोघांना मिळालं. वरुणाकडून त्या ठिकाणी महाराज छत्र हिरावून त्यांनी आणलेलं आहे.
ते छत्र प्राप्त करून घेतलं. या सगळ्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या. सगळे देव त्यांचे त्या ठिकाणी सेवक झाले आहेत. कुबेर, सूर्य, यम, अग्नी, वरुण, वायू हे सगळे त्या ठिकाणी शुंभाच्या आधिपत्याखाली वास्तव्य करू लागले. आणि या सर्व देवतांना भय वाटू लागलं, चिंता वाटू लागली. इंद्राचा स्वर्ग त्या ठिकाणी त्यानं बळकावून घेतला. इंद्र त्या ठिकाणी भटकू लागला. देवदेवतांना बरोबर घेऊन फिरतोय. काय करावं? हा इंद्र त्या ठिकाणी गुरुजी असणारे त्याचे बृहस्पतींना शरण गेला आणि बृहस्पतींना विचारू लागला, महाराज हा शुंभ निशुंभांनी माझं त्या ठिकाणी स्वर्ग हिरावून घेतला, आता मी काय करू, मला कृपा करून सांगा. बृहस्पतीनं त्या ठिकाणी आठवण करून दिली, देवांच्या गुरुनं आठवण करून दिली की बऱ्याच काळापूर्वी त्या ठिकाणी महिषासुरानं देवदेवतांना त्रस्त केलं होतं. त्यावेळेला परांबेनं, जगदंबेनं, त्या ठिकाणी कामाक्षीनं सगळ्या देवतांना त्या ठिकाणी वाचवलं होतं. म्हणून आता सुद्धा तिनं त्या ठिकाणी अंतर्धान होताना, तिच्या मनिद्वीपात जात असताना सर्वांना वचन दिलं होतं, इथून पुढे जेव्हा कधी तुमच्यावर त्या ठिकाणी संकट येईल आणि तेव्हा तुम्ही जर माझं स्तवन कराल तर मी तुम्हाला सोडवण्याकरिता त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट होईन, असं तिचं वरदान होतं महाराज. म्हणून त्या वरदानाची आठवण बृहस्पतीने देवतांना करून दिली. सगळ्या देवता हिमालय पर्वतावर त्या ठिकाणी गेल्या. आता सगळ्यांनी खिचडीन केळी खाल्लेली होती महाराज. पोट जरा जाम झालेले होते आणि सगळ्यांच्या डोळ्यावर तार आलेली होती. आता मला माहित होतं खिचडी असं काहीतरी करणार आहे. आता भोरवाडीची खिचडी आहे. भोर भयो, भोर म्हणजे पहाट, म्हणजे पहाटपर्यंत जिरली पाहिजे. आता म्हणून आपण तोपर्यंत, आता तुम्ही जर नाही माझं ऐकलं तर मी पुन्हा पुन्हा भजन घेईन. भजनामध्ये 5-10 मिनिटं जातील, मग परत कथा सांगायला सुरुवात करीन, परत तुम्ही झोपायला सुरुवात कराल, मी परत भजन सांगायला सुरुवात करीन. असं करत करत भोर होईन. भोर म्हणजे पहाट, आपोआपच पहाट होईन. मग करायची का पहाट? नाही नसली करायची तर शांतपणे आणि डोळे उघडे ठेवून असे बळच डोळे, नाही ते पाण्याची बाटली जवळ नसली तर आमची घेऊन जा असं. पण कथा ऐका, लक्षपूर्वक ऐका. हिमालय पर्वतावर त्या ठिकाणी सगळ्या देवता गेल्या आणि जाऊन त्या ठिकाणी व्याकुळ होऊन जगदंबेला हाका मारू लागल्या. महाराज, आई जगदंबे धाव, आमच्यावर कृपा कर. हे धूम धूम धुमावती धुमावती मा, धूम धूम धुमावती धुमावती मा, धूम धूम धुमावती धुमावती मा. माया बीजानं त्या ठिकाणी महाराज भगवतीचा धावा करू लागले. जी महिषासुराला मारण्याकरिता आली होती ती महालक्ष्मी, तिचं नाव महालक्ष्मी, महिषासुर मर्दिनी, तिचा धावा करू लागले. मग ती महालक्ष्मीचं बीज आहे क्लीम, मायाबीज. या मायाबीजानं त्या ठिकाणी महाराज तिचा धावा करू लागले. हिमालय पर्वतावर देवदेवता धावा करतात. त्यांचा धावा ऐकून तिथे त्या ठिकाणी भगवती पार्वती आली. महाराज पार्वती, तिचं प्रत्यक्ष तिथे आगमन झालं. ती देवतांना विचारू लागली, कोणाचा धावा करत आहात आणि कशाकरिता धावा करत आहात? देवतांनी सांगितलं, शुंभ आणि निशुंभ मोठे बलवान असणारे दैत्य आहेत आणि या दैत्यांनी त्या ठिकाणी स्वर्गावर आक्रमण केलेलं आहे, त्रैलोक्याला त्या ठिकाणी त्रस्त करून टाकलेलं आहे. असे असणारे हे दैत्य, या दैत्यांवर त्या ठिकाणी विजय प्राप्त करून घेण्याकरिता, त्यांना मारण्याकरिता आई जगदंबेची त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून तिचा आम्ही धावा करतो आहोत. पार्वतीनं देवांच्या मुखातले शब्द ऐकले आणि ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज तिला त्या ठिकाणी जाणवलं हे आपलं स्तवन करतायत. कारण पार्वती ही त्या ठिकाणी क्रियाशक्ती, महालक्ष्मी ही द्रव्य शक्ती, जी वैकुंठात राहणारी लक्ष्मी आहे ना ही द्रव्य शक्ती, ब्रह्मलोकात राहणारी सरस्वती ही ज्ञानशक्ती आणि पार्वती म्हणजे क्रियाशक्ती. क्रियाशक्ती जर नसेल तर द्रव्य आणि ज्ञान असून काही उपयोग नाही. म्हणून क्रियाशक्ती. म्हणून पार्वती तिथे आली. पार्वतीची त्या ठिकाणी मनस्थिती ते सगळं ऐकून भयंकर झाली. महाराज, तिला जाणवलं की दैत्यांनी त्या ठिकाणी उत्मात केलेला आहे. तिला एवढा क्रोध आला, तिच्या भ्रुकुटी ताठलेल्या आहेत, ज्या भोया त्या ठिकाणी महाराज अशा उग्र झालेल्या आहेत, डोळे तिनं मोठे केलेले आहेत आणि स्वतःच्या स्वरूपाचं ती चिंतन करते आहे. भगवती पार्वती एवढी क्रोधायमान झाले, लाल डोळे तिनं त्या ठिकाणी केलेले आहेत. शुंभ निशुंभांचा वृत्तांत ऐकून त्या ठिकाणी भगवती पार्वती आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट होण्याचा प्रयत्न करते आहे. जगज्जननी अंबिका, परांबा, भगवती, भवानी, राजराजेश्वरी, करुणामयी अंबा पार्वतीच्या देहातून त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. महाराज, अंबा माता की जय.
पार्वतीच्या देहातून त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. तिचं नाव त्या ठिकाणी कौशिकी ठेवण्यात आलं. कौशिकी. पार्वतीचं जे शरीर आहे हे त्या ठिकाणी काळं झालं महाराज. पार्वती काळी झाली असं आपण सप्तशतीत पाहतो. कौशिकी प्रत्यक्ष प्रगट झाली. तिनं त्या ठिकाणी महाराज विलक्षण असणारं रूप धारण केलं. सिंहाचं स्मरण केलं. तिचा तो सिंह आला. 18 हात धारण केलेली त्या ठिकाणी महाराज महिषासुरमर्दिनी परांबा प्रत्यक्ष प्रगट झाली. सिंहवाहिनी. पार्वती त्या ठिकाणी काळी झाली. तिचं असं दिव्य रूप त्या ठिकाणी तयार झालं. मुंडमाळा तिच्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. भगवान शंकराकडून त्या ठिकाणी मुंडमाल तंत्र भगवती पार्वतीने ऐकलं होतं. मुंडमाल तंत्र. आणि हे तंत्र त्या ठिकाणी शंकरानं पार्वतीला शिकवलं. आणि तिला त्या ठिकाणी ते ऐकत असताना झोप लागत होती महाराज सारखी. तुम्ही जर ती महादेव मालिका पाहिली असेल ना तर त्याच्यामध्ये आहे पाहते. तिला त्या ठिकाणी मोठं कष्ट सहन करावं लागलं. एकदा तर तिला त्या ठिकाणी भगवान शंकरानं रागून शाप दिला. मनुष्यासारखं त्या ठिकाणी करतेस. कथा ऐकत असताना तंत्र ऐकत असताना तुला झोप लागते. जा अजून तुला तपश्चर्या करायची गरज आहे. म्हणून कोळ्याची मुलगी होऊन त्या ठिकाणी राहावं लागलं होतं. वनामध्ये विचरण करावं लागलं होतं. आपण असं त्या ठिकाणी म्हणतो ना भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी. ती त्या ठिकाणी भिल्ली झाली असं वर्णन आहे. मग तिला त्या ठिकाणी तिथे एकाग्रता काय आहे शिकायला मिळालं. जसा कोळी त्या ठिकाणी मासे पकडण्याकरिता एकाग्र होतो ना, जसा बगळा आहे ना तसाच त्या ठिकाणी कोळ्याला पण करावं लागतं. बगळा सुद्धा माशाला पाहण्याकरिता एकाग्र होतं. तसा कोळी सुद्धा त्या ठिकाणी माशांना अगदी त्याच्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवून जाळं टाकतो मग खेचून घेतो. असं तिला त्या ठिकाणी महाराज एकाग्र व्हावं लागलं. मग तिला ती विद्या शिकायला मिळाली. मुंडमाल तंत्र त्याला म्हणावं. मग ती भगवती त्या ठिकाणी पार्वतीच काळी झाली. तिला नाव कालिका पडलं महाराज. कालिका म्हणून काली माता आहे ना तीच त्या ठिकाणी पार्वतीच काली झालेली आहे. तिच्याच देहातून त्या ठिकाणी कौशिकी प्रगट झाली. परांबा जगदंबा ती अंबिका आहे महाराज. म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा भगवतीच्या मंदिरामध्ये 2 प्रकारच्या मूर्ती सापडतात. एक शेंदूर लावलेली मूर्ती सापडते आणि एक तेलाची मूर्ती सापडते. बघा तुम्ही आपल्या जवळ इथे त्या ठिकाणी राशीन आहे ना. राशीनला यमाईचं मुख्य त्या ठिकाणी जी अंबिका भवानी आहे ती कौशिकी मुख्य त्या ठिकाणी स्थान आहे. आणि तिच्या शेजारी त्या ठिकाणी तुळजा भवानी आहे. ती तेलाची असणारी मूर्ती आहे. ती महाकाली आहे. जी तुळजा भवानी आहे ना तिला शेंदूर लावत नाहीत. ती त्या ठिकाणी महाराज तेलाची तिला तेल त्या ठिकाणी लावलं जातं अशी त्या ठिकाणी मूर्ती आहे. आता तिला तेल लावत नाही. फार सुंदर तिचा शृंगार करतात. आणि आता तर नवीनच त्या ठिकाणी मला पाहिलं. आजपर्यंत जे मला माहीत नव्हतं. आता आम्ही दर्शनाला गेलो त्यावेळेला गर्दी कमी होती. म्हणे एवढी गर्दी का? पित्रपाठ आहे म्हणे. आता पित्रपाठात गर्दी कमी आहे. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आमच्या गावातले त्या ठिकाणी पोलीस आम्हाला तिथे मिळाले कारले. त्याने आम्हाला सांगितलं काय नाही म्हणे आता देवी झोपलेली आहे. आता झोपलेली म्हणल्यावर मला वाटलं वरून काहीतरी पांघरून मिंगरून मूर्तीच्या अंगावर घातलं असेल आणि झोपली म्हणतायत. जाऊन आतमध्ये पाहिलं तर मूर्ती तिथून काढलेली होती आणि दुसऱ्या खोलीमध्ये त्या ठिकाणी झोपवलेली होती. वरतून त्याच्यावर त्या ठिकाणी फार सुंदर ब्लँकेट वगैरे टाकून सगळे सेवक तिथं बसले होते. मग मला हे कळालं की तुळजाभवानीची मूर्ती हलवली जाते जागेवरून आणि वर्षातून 3 वेळेला हलवली जाते. 3दा त्या ठिकाणी. आणि भाग्याची गोष्ट आहे का आपण नगरमध्ये राहणारे त्या ठिकाणी माणसं आहोत. नगरमधून त्या ठिकाणी जी पलंग जातो ना नगरचा पलंग बुरानगरचा पलंग जातो ना त्या पलंगावर देवी त्या ठिकाणी झोपते 9 दिवस. असं त्या ठिकाणी सांगतात महाराज. आणि अजून वैशिष्ट्य आहे का ती भगवती राहत होती इथे बुरानगरलाच. तिचं राहण्याचं स्थान होतं. पण कोण्या त्या ठिकाणी दुष्टानं तिचा छळ केला म्हणून ती त्या ठिकाणी महाराज आनंदात राहण्याकरिता एकांतात राहण्याकरिता म्हणून ती तिथे जाऊन त्या ठिकाणी वास्तव्य करू लागली. म्हणून तिचं मूळ स्थान असल्या कारण इथून तिथपर्यंत पलंग तिचा जातो. हे नगरमधून त्या ठिकाणी तो जात असतो. नगरच्या लोकांना फार मान आहे तुळजापूरला गेल्यावर. म्हणून तिची जी मूर्ती आहे ती काळ्या रंगाची आहे. पाषाणाची आहे. आणि तिथे त्या ठिकाणी महाराज ती महाकाली आहे म्हणून ती त्या ठिकाणी काळ्या रंगाची मूर्ती. आणि ज्या वेळेला शेंद्री आपण मूर्ती पाहतो ती कौशिकी आहे. ती जगदंबा. म्हणून बऱ्याच ठिकाणी 2 मूर्ती सापडतात. आपल्या इथे सुद्धा त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपण पाहतो ना तुमच्या मंदिरात 2 मुखवटे आहेत. एक मुख्य असणारी त्या ठिकाणी मूर्ती आणि एक छोटासा मुखवटा आहे. मला वाटतं छोट्या मुखवट्याच्या खाली असणारा तांदळा त्यालाही तुम्ही शेंदूरच लावत आहात. आता माहीत नसतं आपल्याला बऱ्याच वेळेला. पण या 2 शक्ती एकत्र बरोबरच फिरतात. इथे देवी भागवतात ते पाहायला मिळालं. या दोघी बरोबरच विचारून याच्यात फोटो आहेत महाराज त्यांचे. एक सिंहावर बसलेले आहे आणि एकीनं त्या ठिकाणी मुंडमाळा गळ्यात घालून त्या ठिकाणी दैत्यांचे त्या ठिकाणी हात आपल्या कमरेला बांधून अशी भयंकर रूपामध्ये त्या ठिकाणी महाकाली त्या कौशिकी बरोबर त्या ठिकाणी फिरते. अशा 2 देवी बरोबरच राहतात महाराज. अनेक ठिकाणी हे पाहायला मिळतं.
मग केडगावला जर तुम्ही जाल रेणुकेच्या मंदिरामध्ये, तर रेणुकेचा जो तांदळा आहे त्याच्या शेजारी तुळजाभवानीची तेलाची त्या ठिकाणी तेल लावलं जातं अशी मूर्ती आहे. तुम्ही कुळधरणला जर जाल तर तिथे तुम्हाला तशाच पद्धतीची मूर्ती पाहायला मिळेल. 2 देवी आहेत महाराज, एका शेजारी 1-2 त्या ठिकाणी असतात. एक मुख्य असणारी त्या ठिकाणी महामाया अंबिका आणि ती कौशिकी आहे महाराज, आणि जी दुसरी आहे ती महाकाली आहे. दोघी एकच आहेत, पण दोघींनी 2 विलक्षण असणारे रूप धारण केले. एक शृंगार करून त्या ठिकाणी आहे आणि दुसरी त्या ठिकाणी महाराज तिच्याजवळ काही शृंगार वगैरे नाही, ती भयंकर आहे महाराज. ती दैत्यांच्यात आपण पुढे पाहणार आहोत. रक्तबीजाला त्या ठिकाणी मारत असताना एवढे रूप तिने धारण केले महाराज. ही काली त्या ठिकाणी कचाकच त्याच्या हातांना पायांना त्या ठिकाणी तोडून चावत होती महाराज. ते असे त्या ठिकाणी भयंकर तिचं रूप आहे. तुम्ही वाचा, ज्यावेळेला आपण सप्तशती वाचतो आणि त्याच्यामध्ये हा प्रसंग येतो ना, आपोआप माणसाचे डोळे लाल होतात महाराज. आपोआप त्या ठिकाणी असं माणूस क्रोधात येतो महाराज. भयंकर त्या ठिकाणी राग आपल्या स्वतःलाच येतो, असं वाटतं आपणच युद्ध करतो, असा भाव तयार होतो. चला, कसं आलं हे कुठून मला माहित नाही, पण 2 भगवती त्या ठिकाणी 2 रूप भगवंतीने प्रगट केले म्हणून सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. पण हे मी खोदून विचारत होतो देवांना की इथं 2 मुखवटे का आहेत, 2 मुखवटे का आहेत. त्याचं कारण बहुतांश त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती नसतं, पण एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी 2 मूर्ती असणं याचं कारण हेच आहे की कौशिकी आणि काली या दोघेजणी सतत बरोबर त्या ठिकाणी राहतात. म्हणून त्या ठिकाणी पार्वती काळी झाली आणि आता त्या ठिकाणी महाराज हे शुंभ निशुंभ त्रास देत आहेत. या शुंभ निशुंभांना त्या ठिकाणी महाराज मारण्याकरिता तयार झाली महाराज भगवती कौशिकी. तिला म्हणायचं परांबा, जगज्जननी, अंबिका, भवानी, राजराजेश्वरी, कामाक्षी, तिला अनेक नाव आहेत महाराज. आणि या दैत्यांना मारण्याकरिता अतिशय सुंदर रूप धारण करून हिमशिखरावर बसलेली ती देवी, तिला या शुंभ निशुंभाच्या दूतांनी पाहिलं महाराज. 2 दूत आहेत, त्यांचं नाव आहे चंड आणि मुंड. या चंड मुंडाने ती पाहिली. भीम पराक्रमा असणारी त्या ठिकाणी देवी अतिशय सुंदर आहे. जगज्जननी त्या ठिकाणी आहे, सिंहावर बसलेली आहे. विलक्षण असणारी त्या ठिकाणी स्त्री त्यांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. म्हणे आपले जे स्वामी आहेत शुंभ आणि निशुंभ, यांच्याकडे जगातल्या सगळ्या त्या ठिकाणी वस्तू आहेत, सगळ्या त्या ठिकाणी अलंकार आहे, स्वर्ग त्या ठिकाणी प्राप्त झाला, अमृत सुद्धा त्यांना प्यायला मिळतंय, वरुणानं दिलेलं छत्र सुद्धा त्यांच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी आहेत महाराज. म्हणतात आदितीच्या कानातले कुंडल सुद्धा त्यांनी हिसकून आणले होते, असं त्या ठिकाणी वर्णन नाही. आपण सप्तशती वाचा, त्याच्यात ते वर्णन आहे. एवढे बलाढ्य आहेत, पण त्यांच्याजवळ सुंदर असणारी पत्नी नाही. पण ही हिमशिखरावर बसलेली देवी ही त्यांची पत्नी होण्याच्या योग्यतेची आहे, म्हणून त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणजे चंडमुंड त्या ठिकाणी महाराज धावतच गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्या शुंभ निशुंभाला सांगू लागले, अरे सगळं जगातलं त्या ठिकाणी वैभव तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला बायकोच नाही. तुमच्याकरिता बायको शोधून आलो म्हणे. फार सुंदर दिव्य असणारी स्त्री आहे म्हणे, वरदायिनी नारी अशी त्या ठिकाणी स्त्री आहे. मोठं आश्चर्य वाटलं शुंभ निशुंभांना. त्यांनी त्या ठिकाणी विचारपूस करण्याकरिता कोणाला तरी पाठवावं म्हणून एका दैत्याला पाठवलं महाराज. त्या दैत्याचं नाव आहे सुग्रीव नावाचा दैत्य. सुग्रीव नावाचा दैत्य आला आणि येऊन त्या ठिकाणी महाराज जगदंबेला त्या ठिकाणी पाहू लागला आणि पाहून त्या ठिकाणी जगदंबेला सल्ला देऊ लागला. तिला म्हणू लागला, अंबे तू त्या ठिकाणी एवढी सुंदर आहेस, तू त्रिपुर सुंदरी आहेस, सगळ्या जगात तुझ्यासारखं सौंदर्य कोणाकडे नाही. तुझं सौंदर्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित आहेत. तुझ्यासारखी स्त्री जगात कोणी पाहिलीच नाही, म्हणून तुझ्या समानच त्या ठिकाणी बलवान माझे स्वामी आहेत शुंभ आणि निशुंभ. दोघेही त्या ठिकाणी बलान सारखेच आहेत, तेजस्वी आहेत. दोघांपैकी कोणाबरोबर तरी एका बरोबर तू लग्न कर असं सांगून टाकलं महाराज. कोणालाही तू वरण करू शकतेस, तुझी इच्छा, असं म्हणून त्या ठिकाणी महाराज तो सुग्रीव सल्ला देऊ लागला. अंबिकेनं त्या ठिकाणी स्वतःचा निर्णय सांगितला म्हणे, वावा मी पण त्या ठिकाणी लग्न करण्याकरिता तयार आहे. आता हिचा पवित्रा वेगळा आहे, ती म्हणते लग्न करायला तयार आहे, पण माझा एक पण आहे. म्हणे काय पण आहे? जो कोणी युद्धामध्ये मला हरवेल मी त्याच्याशी लग्न करेल. तो हसू लागला सुग्रीव. तो म्हणला, वारे वा, तू आबला आहेस, तू स्त्री आहेस, एवढी कोमलांगी आहेस आणि तू युद्ध करायचं म्हणतेस. ते दोघे जण त्या ठिकाणी केवढे बलवान आहेत. इंद्र त्यांच्या समोर त्या ठिकाणी रणांगणातून पळून गेला. असं त्या ठिकाणी त्यांचा अधिकार आहे. तू त्यांना त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतेस आणि त्यांच्यावर युद्ध करायचं म्हणतेस. असं बोलू नकोस, गर्वांध होऊ नकोस आंबे. तू त्या ठिकाणी विवाह करण्याकरिता तयार होते ना. सांगितलं मी विवाह करायला तयार आहे, पण तुमच्या त्या शुंभ निशुंभांना जाऊन सांगा की माझ्याशी युद्ध करा आणि मला परास्त करा, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. निरोप त्या ठिकाणी सुग्रीवाकडून गेला महाराज शुंभ आणि निशुंभाला. दोघे जण हसू लागले म्हणे, वारे वा, एक स्त्री आहे युद्ध करायची इच्छा करते
काय नेमका प्रकार आहे पाहिलं तरी पाहिजे म्हणून धूम्रलोचन नावाचा एक दैत्य आहे. या धूम्रलोचन दैत्याला त्या ठिकाणी असंख्य दैत्य सेना बरोबर घेऊन त्या ठिकाणी पाठवलं. सांगितलं जा कोण देवी आहे आणि कशी आहे ती पाहून ये. हा धूम्रलोचन त्या ठिकाणी महाराज 60 सहस्र असणारे त्या ठिकाणी दैत्यगण बरोबर घेऊन निघाला. आणि एवढ्या लोकांना बरोबर त्या ठिकाणी घेऊन युद्ध करण्याकरिता आंब्याच्या समोर गेला. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी आंबेला पाहून बोलू लागला, गर्वांध होऊ नकोस म्हटलं. सिंहावर बसले म्हणून काय झालं, 18 हात तुला आहेत म्हणून काय झालं, तू सुंदर आहेस म्हणून काय झालं, पण तू स्त्री आहेस, तू आबला आहेस. गुपचूप त्या ठिकाणी माझ्या स्वामीकडे चाल. शुंभ निशुंभ त्या ठिकाणी तुला बोलावतायत, त्यांच्याशी विवाह कर असं म्हणू लागला. त्या ठिकाणी भगवती जगदंबा हसू लागली. तो त्या ठिकाणी मला तिला ललकारतो आहे आणि ती हसते आहे. अमृतोन्माद पावली असा शब्द आपण त्याच्यामध्ये पाहतो. तुला त्या ठिकाणी मरताना तर मी पाहीन म्हटले. जो देवीचा सिंह आहे ना, या देवीच्या सिंहानं या धूम्रलोचनाच्या सैनिकावर आक्रमण केलं. ते सगळंचे सगळं सैन्य त्या ठिकाणी एकट्या सिंहानंच मारलं. धूम्रलोचन त्या ठिकाणी महाराज समोर धावून आला आंब्याच्या आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तिच्यावर प्रहार करू लागला. भगवतीला एवढा राग आला महाराज, तिने डोळे लाल केलेले आहेत आणि रागानं त्वेषानं क्रोधानं त्याच्याकडे पाहू लागली. आणि पाहता पाहता जवळ आलेला जो धूम्रलोचन आहे, या धूम्रलोचनावर भगवंतीनं फक्त त्या ठिकाणी हुंकार टाकलाय. असं केलं. त्या ठिकाणी केल्याबरोबर हुंकार मात्रे आंबेच्या भस्म झाला तत्क्षणी. एका क्षणात तिच्या हुंकारानंच त्या ठिकाणी महाराज भस्म होऊन गेला धूम्रलोचन. धूम्रलोचन मारला गेला आणि सगळी सेना सिंहानं मारून टाकली. इकडे शुंभ निशुंभाला त्या ठिकाणी कळालं, अरे भयंकर त्या ठिकाणी देवी आहे. तिने धूम्रलोचन मारला आणि सगळेचे सगळे दैत्य सिंहानं मारले. त्याला राग आला. चंडमुंडांना बोलावलं. सांगितलं, अरे कोण देवी आहे, तिची केस पकडून तिला घेऊन या. तिच्या साह्यतेला कोणता देव यक्ष गंधर्व कुणी येत असेल त्याला तिथेच मारून टाका. सगळ्या देवसेनेचा निपात करून टाका. तो सिंह त्या ठिकाणी बांधून आणा असं त्या ठिकाणी बोलू लागले. आणि मग मात्र चंड आणि मुंड स्वामींची आज्ञा समजून भगवतीला मारण्याकरिता निघाले. भगवतीशी युद्ध करण्याकरिता निघाले. चंड आणि मुंड समोरून युद्ध करण्याकरिता येत आहेत. ते आलेले त्या ठिकाणी भगवतीनं पाहिलेले आहेत. महाराज भगवती स्मित हास्य करते आहे, गंभीर हसते आहे. तिचं हसणं मोठं गंभीर आहे महाराज. त्यांच्याकडे पाहू लागले. ते समोरून त्या ठिकाणी येऊ लागले. भगवतीकडे पाहून तिला सल्ला देऊ लागले. सगळे दैत्य जसे सल्ला देत होते तसा यांनाही सल्ला दिला. आमच्या समोर तू उभी राहू शकत नाही. काय समजते स्वतःला, गर्वांध होऊ नकोस, अभिमान करू नकोस, तू कोमल आहेस, तू स्त्री आहेस असं म्हणू लागले. भगवती जगदंबा त्या ठिकाणी काही बोलत नाही. पण तिच्या जवळ उभी असणारी त्या ठिकाणी जी काली आहे ना, काली, या कालीला त्या ठिकाणी महाराज भगवतीला चंडमुंडांकडे पाहून त्या ठिकाणी क्रोध आला. तिच्या क्रोधानं त्या ठिकाणी ती जी काली आहे ती प्रत्यक्ष रूप धारण करून प्रगट झाली महाराज. तिच्या गळ्यामध्ये मुंडक्यांच्या माळा होत्या. तिच्या कमरेला त्या ठिकाणी दैत्यांचे हात तुटलेले त्या ठिकाणी बांधलेले आहेत. जिचे केस त्या ठिकाणी मोकळे सोडलेले आहेत. जी काळ्या रंगाची एक काजळासारखी त्या ठिकाणी काळी आहे महाराज. भयान हास्य करत त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. तिच्या हातामध्ये खड्ग आहे. चतुर्भुज असणारी ती जगदंबा दैत्याचं त्या ठिकाणी मस्तक आपल्या हातामध्ये तिने घेतलेलं आहे. एका हातामध्ये खापर तिने घेतलेला आहे महाराज. अशी भयंकर रूप धारण करणारी त्या ठिकाणी ती कालिका प्रत्यक्ष प्रगट झाली. चंडमुंडांच्या समोर युद्ध करण्याकरिता जाऊ लागली. चंड आणि मुंड त्या ठिकाणी कालिकेवर प्रहार करण्याकरिता त्या ठिकाणी निघाले. भगवती जगदंबा परांबा त्या ठिकाणी सिंहवासिनी बसून त्या ठिकाणी पाहते आणि कालिका स्वतः युद्ध करते. या युद्धामध्ये त्या ठिकाणी चंडमुंड आपलं स्वतःचं संपूर्ण बळ लावू लागले. जगदंबा त्या ठिकाणी चंडाबरोबर युद्ध करते आहे. मुंड सुद्धा त्या ठिकाणी प्रहार करतोय. दोघे एकाच वेळेला काली बरोबर त्या ठिकाणी युद्ध करू लागले महाराज. पण एकटी असणारी कालिका दोघांबरोबर युद्ध करते आहे. एकाचं मस्तक तिने हातामध्ये त्या ठिकाणी पकडलं. आपल्या हातातल्या खडगानं त्या ठिकाणी महाराज चंडाचं मस्तक तिनं त्या ठिकाणी उडवलं. एका हातामध्ये मस्तक धरलेलं आहे, दुसऱ्या हातामध्ये असणारं खापर, त्या खापरामध्ये त्याचं रक्त पडत आहे महाराज. असा त्या ठिकाणी चंड मारला. मुंडाला भयंकर त्रास होऊ लागला. माझा भाऊ मारला गेला म्हणून तो त्या ठिकाणी महाराज अतिशय उद्विग्न झाला आणि उद्विग्न होऊन त्यानं त्या ठिकाणी भगवती बरोबर पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्वेषानं युद्ध करायला सुरुवात केली. भगवतीने त्या ठिकाणी चपाटा मारल्याबरोबर तो मूर्छित पडला. पुन्हा शुद्धीवर येऊन त्या ठिकाणी युद्ध करू लागला आणि मुंड आणि भगवतीचं त्या ठिकाणी युद्ध होऊ लागलं. या युद्धामध्ये त्या ठिकाणी भगवतीने त्याचाही खडगानं त्या ठिकाणी महाराज प्राण घेतलेला आहे. चंड आणि मुंड हे दोघे जण मारले कालीने. त्या दोघांचे मस्तक आपल्या हातात घेतले आणि हातात घेऊन त्या ठिकाणी महाराज परांबेच्या समोर गेले आणि 2 त्या ठिकाणी पशु मी तुला भेट देते घे देऊन टाकले महाराज.
परंबा प्रसन्न झाली, ती आदिमाया आहे जगदंबा, आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी म्हणू लागली, वा काली, तू त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी भयंकर कृत्य केलेलं आहे, भयान असणारे दैत्य तू त्या ठिकाणी चंड आणि मुंड मारले, जा मी तुला त्या ठिकाणी नवीन नाव देते, चामुंडा. म्हणून तिला त्या ठिकाणी कालीला नाव प्राप्त झालं चामुंडा. हे त्या ठिकाणी परांबेने दिलेलं नाव आहे, चामुंडा नावानं त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. अशी चामुंडा देवी त्या ठिकाणी महाराज जी भयंकर स्वरूप धारण करते, जी कालरात्री स्वरूपानं त्या ठिकाणी महाराज प्रत्यक्ष प्रगट होते, अशी त्या ठिकाणी अंबिका अनेक रूपानं त्या ठिकाणी दैत्यांबरोबर युद्ध करते आहे. चंडमुंड मारले गेले, उरलेले त्या ठिकाणी सैनिक शुंभ निशुंभाकडे त्या ठिकाणी पळत गेले, धावतच गेले. महाराज वाचवा, धावा, पळा असं त्या ठिकाणी म्हणू लागले. शुंभ आणि निशुंभ त्या ठिकाणी पाहू लागले, अरे सगळेचे सगळे त्या ठिकाणी दैत्य सैनिक धावत धावत येत आहेत, हे का पळत आहेत? सांगितलं, चंड आणि मुंड दोघेही मारले गेले. आता मात्र त्या ठिकाणी महाराज शुंभ निशुंभ रागावले, आणि रागावून त्यांनी त्या ठिकाणी एका दैत्याचं स्मरण केलं, त्याचं नाव आहे रक्तबीज. रक्तबीज नावाचा दैत्य, त्याची आठवण केली. तो आठवण केल्याबरोबर आला. या दैत्यबीजानं रक्तबीजानं सुद्धा मोठी तपश्चर्या केली होती महाराज. तपप्रभावानं त्याला असं वरदान होतं की त्याच्या रक्ताचा थेंब जर जमिनीवर पडला तर त्याच्यासारखा दुसरा दैत्य तयार होत होता. एक थेंब जर जमिनीवर पडला तर त्याच्यासारखा दुसरा तयार होत होता. म्हणून त्याचं नाव होतं रक्तबीज. इथे आपण आरती म्हणतो ना, त्याच्या शोणित बीज शब्द आलाय. शोणित बीज, शोणित म्हणजे रक्त. रक्तबीज त्या ठिकाणी महाराज हा समोर आला, आणि या रक्तबीजाला त्या ठिकाणी शुंभ आणि निशुंभाने सांगितलं, जा आणि जाऊन त्या ठिकाणी त्या आंबेबरोबर त्या ठिकाणी युद्ध कर. रक्तबीज एकटाच युद्ध करण्याकरिता निघाला. आंबेला ललकारू लागला, महाराज माझ्याशी युद्ध कर म्हणू लागला. आंबा पण त्या ठिकाणी महाराज युद्ध करण्याकरिता तयार आहे. सिंहवासिनी जगदंबा युद्ध करण्याकरिता त्या ठिकाणी सज्ज आहे. तो आला, एकटाच नाही आला, त्यानं असंख्य त्या ठिकाणी दैत्य सेना बरोबर आणली. आता या सगळ्या दैत्य सेनेला एकटीनच त्या ठिकाणी मारायचंय. मग काय झालं ऐका, मोठा चमत्कार झाला. आंबेच्या देहातून त्या ठिकाणी महाराज अनेक शक्ती प्रगट होऊ लागल्या. परांबेच्या देहातून अनेक शक्ती प्रगट होऊ लागल्या. कोणकोणत्या शक्ती प्रगट झाल्या? ब्रह्मदेवाची असणारी शक्ती तिच्या देहातून प्रगट झाली. ती शक्ती हंसावर बसून आली. झोपले का? झोपले नाही ना? झोपू नका ना. आता शक्ती प्रगट झाली म्हणलं झोपायचं कसं? उलट तिला त्या ठिकाणी महाराज प्रगट झालेलं पाहून मोठं समाधान सर्वांना व्हावं. आपण त्या ठिकाणी ऐकतो आहोत. मला वाटतं शेवटी लोक मला म्हणायचे शेवटी खिचडी वाटा. कथा झाल्यावर खिचडी वाटू, पण मी म्हणलं खिचडी अशी वस्तू आहे की ती जर उशिरा खाल्ली तर पित्त होतं महाराज, पित्त होतं. मग तुम्हा सगळ्यांची काळजी म्हणून मी तुमचं पित्त वाचवलं. आता तुम्ही माझं पित्त खवळायला लागले. तुमचं सगळ्यांचं पित्त माझ्यावर आलं. खिचडी आता मला पेशंट हवे लागतात ना, मला माहिती आहे. लोक येतात मग आता खायचं सोमवार नसतं, खिचडी जर त्या ठिकाणी आपल्याला स्थिमित दिली, आपण आपल्या घरी असलं की एकादशीने दुप्पट खाशी. जास्त खिचडी खाल्ली गेली की ती खिचडी त्या ठिकाणी पोट दुखायला लावते, पित्त होतं. मग असे पेशंट दवाखान्यात येतात, ते म्हणतात फार पित्त झालंय, फार पोट दुखतंय. मग कशानं झालं म्हणलं की काल उपवास होता म्हणतात ते आपापच. मग ते आपण समजून घ्यायचं आणि कार्यक्रम केलाय. असं आहे, खिचडीनं पित्त होत असतं. मग ती जर तुम्ही रात्री 1:30 वाजता खाल्ली तर तुम्हाला त्रास होईल, म्हणून मी असा विचार केला की 9:30लाच देऊन टाकावी. म्हणून 9:30ला त्या ठिकाणी जेवणाची खाण्याची वेळ असते. मग तुम्ही ती खाल्ली आणि तिने तिचं काम दाखवायला सुरुवात केली. आता असं आहे, ते खाऊ घातल्यानं घोटाळा होतो ना महाराज बऱ्याच वेळेला. असा एक सुंदर त्या ठिकाणी गाणारा माणूस होता बरं. आता डोस आहे तुमच्याकडे तर चला. सुंदर गायक होता महाराज, फार सुंदर त्या ठिकाणी गात होता आणि मैफिली करत होता, विशारद होता, संगीत विशारद. त्याचा एका गावामध्ये कार्यक्रम ठेवला भजनाचा. आता काही साधन नव्हतं महाराज, ते पायी चाललो होतं, या गावातून त्या गावात जायचं होतं. आणि रस्त्यानं चालताना त्याला फार भूक लागली होती महाराज. आता कुठं त्या ठिकाणी काय खावं असा प्रश्न त्या ठिकाणी पडला त्याला. आणि मग ते पाहायला लागलं तर भरणारा एक शेतकरी सापडला होता, दारधरीत होता आणि मकाला पाणी देत होता महाराज. मका होती तिथं, थंडीचे दिवस होते आणि शेकोटी पेटवलेली होती आणि ते शेकत होतं महाराज. तिथं बसलं होतं, दिलं असं पाणी लावून त्यानं. आणि मग हा तिथं गेला. हा म्हणला फार भूक लागली, मला काही खायला आहे का?
तर मला आहे ना म्हणलं, आता इथं काय जंगलात काय खायला नाही म्हणा, पण मी मकालाच पाणी देतोय म्हणला. मकाचे कणसं आहेत बा, कवळे कवळे, खातो का म्हणला तो? खातो म्हणला, आता खातो. मग ते मकाचे कणसं त्यानं काढून आणले, शेकोटी पेटवली होती त्याच्यात, त्या ठिकाणी ते घातले, कणसं भाजले, भाजून त्याला खायला दिले. त्यानं 2-4 कणसं एकखट्टे खाल्ले महाराज. खाल्ल्यानंतर पाणी बिणी प्यायला दिलं, पाणी पिऊन झालं, सगळं झालं महाराज. तो म्हणला मला फार भूक लागली होती आणि तुझ्यामुळं मी संतुष्ट झालो, तुझ्या ऋणातून उतराई होण्याकरिता काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून त्या ठिकाणी महाराज काय देऊ म्हणला तुला, आता माझ्याकडे द्यायला काय नाही. आम्ही भजन करतो खरा, पण त्या ठिकाणी आता माझ्याकडे काही तुला द्यायला नाही म्हणे, पण तुझ्या ऋणातून उतराई होण्याकरिता मी एक तुला भजन म्हणून दाखवतो, मला फार चांगलं भजन म्हणतो. त्यानं भजन म्हणायला सुरुवात केली. अशी भजन त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली. माझं राग रागाने गाऊ लागला महाराज. त्याचा रात्रीची वेळ होती, शांत त्या ठिकाणी होतं सगळं वातावरण. या शांत वातावरणात त्याचा आवाज दूर दूरपर्यंत त्या ठिकाणी जाऊ लागला आणि तो त्या ठिकाणी डोळे बंद करून राग आळवीत होता. हे हो करीत होता. आता त्याचा आता तुम्हाला नाही म्हणत कोणला, असा त्याचा कार्यक्रम चालू होता महाराज. कळालं ना तुम्हाला सगळ्यांना? जमलं. आता एवढंच सांगून तर आता पुढे जातो लगेच. लक्षपूर्वक आहे का? यानं विचार केला, ते भरणार होतं ना, त्याला भजन बिजन काही समजत नव्हतं. त्याने हे पहिल्यांदाच पाहिले असं राग रागेन. तो म्हणला इतक्या वेळ चांगला होता, मला इतक्या वेळ चांगला होता, मला याला काहीच होत नव्हतं, आला त्या टायमाला फार चांगला होता आणि आता असं येड्यावणी करायला लागला. मला हे हा करतो ना, हो करतो, असे आळेपिळे देतोय म्हणला, काहीतरी प्रकार घडतोय मला याला. हे नक्की कणसामुळं झालं असं म्हणला. यानं 2-4 कणसं नको म्हणलं तरी खाल्ले आणि एवढे कणसं खाल्ल्यामुळे याच्यावर कार्यक्रम झालाय. आता काय केलं पाहिजे? मग त्यानं मनात विचार केला, आता जर याला दवाखान्यात न्यावं तर आपल्याकडे सोय नाही म्हणला, पण गावात एक माणूस त्यानं पाहिला होता. मला नक्की कणसं खाल्ल्यामुळे याचं पोट दुखतंय आणि पोट जर दुखत असलं तर ते गावातला माणूस डागीत असतोय. डाग दिला रे दिला की पोट दुखायचं थांबतंय म्हणला. मी पाहिलं होतं कुठं डाग देत नाही. त्याच्याजवळ इकडे इकडे पाहिलं आणि ते खुरपं होतं महाराज, खुरपं. ते खुरपं होतं महाराज. त्यानं असं शेकोटीत घातलं, ते लाल तापवलं महाराज. आता फक्त त्याला डागायचंच राहिलं होतं. याला समजतच नव्हतं की आता काय करायचं. असं ते लाल केलं महाराज त्यानं आणि इकडे इकडे पाहायला लागला. त्या ठिकाणी आता डागायचं. इतक्यात एक माणूस धावत आला. ते म्हणलं काय झालं रे म्हणा, हे कोण आहेत, मला कुठून आले म्हणला. कुठून आला काय माहिती बा म्हणला. हे असं त्या ठिकाणी घरचं झालं थोडं आणि यायनं दाडलं गोडं म्हणलं. हे आता काय करावं, हे लागलं वारडायला. इथं 2-4 कणसं खाऊ घातले आणि त्याचा असा प्रकार झाला. काय करावं आता कळलं म्हणला. कणसं खाल्ल्यापासून असं करतोय म्हणलं. मग काय करणार आहे आता तू? मला काय नाही, डाग येतो त्याला. आता म्हणला थोडासा डागला की आपाप नीट होतंय. त्याला कळालं म्हणे हे बावळट आहे, याला चटका देईल आता. म्हणे डागू नको, मला मंत्र येतात म्हणा, मी त्याच्या कानात मंत्र सांगतो, ते आता बरं होईल. हे त्याच्याजवळ गेलं गाणाऱ्या माणसाच्या जवळ. त्याच्या कानात सांगितलं म्हणे बावळाटा, कोणाच्या समोर भजन म्हणतो येड्या, अरे तुला डागायला निघाले ना ते. असं म्हणल्याबरोबर त्यानं पटकेच डोळे उघडले आणि त्याचं भजन बंद झालं महाराज. मग त्याला कळालं मला डाग द्यायचा होता म्हणून. आता असं आहे महाराज, ते जास्त कणसं खाल्ल्यावर असं झालं होतं. तसं आता ते खिचडी केळी त्या ठिकाणी बरोबरच मेळ बसला त्याचा आणि मग त्याच्यामुळे घोटाळा होऊ शकतो जास्त. आता मला मधून मधून अशा औषधं वापरावं लागतील, मी काय करू? तुम्ही झोपू नका, फक्त लक्षपूर्वक आहे का ऐकतात ना. भगवती जगदंबा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला करते आहे. तिच्या लीला आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. जगदंबेच्या त्या ठिकाणी देहातून अनेक दैत्य, अनेक असणारे रूप त्या ठिकाणी महाराज प्रगट होऊ लागले. दैत्यांचा वध करण्याकरिता, त्यांना मारण्याकरिता त्या ठिकाणी जगदंबा अनेक रूप धारण करते आहे. ब्रह्मदेवाची असणारी त्या ठिकाणी शक्ती ब्रह्माणी हंसावर बसून त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. तिच्या हातामध्ये त्या ठिकाणी महाराज माळ आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे आणि अशी त्या ठिकाणी महाराज प्रत्यक्ष प्रगट झाली, हंसावर बसून आली. यानंतर त्या ठिकाणी दुसरी विष्णू परमात्म्याची शक्ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट झाली आणि ती त्या ठिकाणी भगवतीच्या देहातून प्रगट झाली, गरुडावर बसून आली आणि शंख चक्र गदा आणि पद्म हातामध्ये घेऊन वैष्णवी रूपानं त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाली. देवतांच्या शक्ती आहेत महाराज, कारण या सगळ्या देवता त्या ठिकाणी भगवतीपासूनच प्रगट झालेल्या आहेत ना, म्हणून त्यांची प्रत्येकी शक्ती त्या ठिकाणी येऊ लागली स्वतंत्र रूपानं. कारण जगदंबा एकटी नाही ना, तिच्यामध्ये या सगळ्या देवतांच्या शक्ती एकत्र झालेल्या आहेत, म्हणून सगळ्या शक्ती स्वतंत्र रूपानं प्रगट होऊ लागल्या. भगवान शंकराची शक्ती माहेश्वरी शक्ती प्रत्यक्ष प्रगट झाली. ती त्या ठिकाणी वृषभावर म्हणजे बैलावर बसून आली, हातात त्रिशूळ घेऊन आली माहेश्वरी. कार्तिक स्वामींची शक्ती, देवांचे सेनापती कार्तिक स्वामी, त्यांची शक्ती मोरावर बसून आली महाराज. हिला कौमारी शक्ती म्हणतात, जी त्या ठिकाणी कार्तिकेय स्वामींची शक्ती आहे, जी शक्तिबाण हातात घेऊन आली. इंद्राची शक्ती त्या ठिकाणी आली ऐरावतावर बसून, जी त्या ठिकाणी वज्र हातात घेऊन आली.
वराह देवतेची शक्ती त्या ठिकाणी महाराज वाराही प्रत्यक्ष प्रगट झाली. नरसिंहाची शक्ती प्रगट झाली. नारसिंही म्हणतात तिनं त्या ठिकाणी डोकं हलवलं की तिच्या केसांनी तारे जमिनीवर तुटून पडत होते, असं तिचं सामर्थ्य होतं महाराज. नारसिंही नरसिंहासारखं रूप धारण करून आली महाराज, भयंकर रूप तिनं धारण केलं. यमराजाची शक्ती त्या ठिकाणी महाराज रेड्यावर बसून आली, हातामध्ये दंड घेऊन आली. कुबेर आदी करून त्या ठिकाणी ज्या देवता आहेत त्या सगळ्यांच्या शक्ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाल्या. रक्तबीज त्या ठिकाणी जगदंबे बरोबर युद्ध करू लागला. रक्तबीजाला भगवतीनं त्या ठिकाणी मारलं. त्याच्या शरीरातून रक्त बाहेर आलं. त्याच्यातून त्याच्यासारखेच दैत्य त्या ठिकाणी प्रगट होऊ लागले. असंख्य दैत्य त्या ठिकाणी भूमंडलावर सगळे रक्तबीज पांगले. त्यांना मारण्याकरिता एवढ्या शक्ती प्रत्यक्ष प्रगट झाल्या. मग एका शक्तीनं त्या ठिकाणी महाराज आपापल्या अस्त्रशस्त्रांनी युद्ध करायला सुरुवात केली. जी ब्रह्मदेवाची शक्ती आहे तिनं कमंडल उचलं त्या ठिकाणी पाणी घ्यावं, दैत्यांवर शिंपडावं. सगळे दैत्य निस्तेज होऊन मरून पडत होते. जी वैष्णवी शक्ती आहे तिने सुदर्शन चक्र सोडावं, दैत्यांना मारावं. माहेश्वरी शक्तीनं त्रिशूळानं मारावं. कौमारी शक्तीनं मारावं. त्याच्या हातात शक्तिवान आहे ना, जगदंबेनं दिलेली शक्ती. इंद्राच्या शक्तीनं त्या ठिकाणी महाराज वज्रानं मारावं. यमाच्या शक्तीनं दंड त्या ठिकाणी द्यावा. या सगळ्या शक्ती त्या ठिकाणी कार्यरत होऊ लागल्या. पण काही केल्या रक्तबीज मारला जाईना, उलट अजून वाढू लागला. त्याचं रक्त जमिनीवर पडू लागलं की तो अजून त्या ठिकाणी दुप्पट रूपात होत होता. सगळं भूमंडल त्यानं व्याप्त करून टाकलं. आता काय करावं? मग मूळ असणारी परांबा जगदंबा भगवती तिनं त्या ठिकाणी कालिकेला सांगितलं, काली मी आता याला मारते आणि याचं असणारं जे रक्त आहे ते रक्त तू नष्ट करून टाक म्हणून तिला सांगितलं महाराज. म्हणून जगदंबेनं त्या ठिकाणी महाराज प्रहार करावा आणि कालीनं त्या ठिकाणी महाराज त्याचं रक्त त्या हातामध्ये असणाऱ्या खापरामध्ये घ्यावून पिऊन टाकावं. सगळ्या दैत्यांचं रक्त पिऊ लागली. जी रुधिराशना, रुधिर म्हणजे रक्त त्या ठिकाणी पिणारी आहे, रक्त पिऊ लागली दैत्यांचं. एक त्या ठिकाणी हात पाय रक्तबीजाचं मस्तक त्या ठिकाणी तुटून पडू लागलं. आणि भगवती काली त्या ठिकाणी महाराज दातांनी कचाकच त्यात हातांना पायांना त्या ठिकाणी चावून टाकू लागली. त्यातलं रक्त शोषण करून घेऊ लागली. एक त्या ठिकाणी दैत्य पकडावा, एकीनं त्या ठिकाणी त्याच्यावर घाव करावा आणि दुसरीने त्याचं रक्त पिऊन टाकावं. असं बऱ्याच काळापर्यंत चाललं. अनेक रक्तबीज होते ना महाराज. आंबेवर गदेचा प्रहार करू लागले. त्यानं गदेचा प्रहार केला पण अंबिका थोडी थकली नाही, थोडी सुद्धा दमली नाही. तिनं तो प्रहार सहन केला आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी दैत्यांना मारू लागली. अशा पद्धतीने रक्तबीज नष्ट करून टाकला महाराज. सगळे रक्तबीज भूमंडलाला व्यापून होते पण एकट्या कालीनं महाराज सगळ्यांचं रक्त पिऊन टाकलं आणि रक्तबीजच नष्ट करून टाकलं. भगवतीच्या हातानं त्याला मृत्यू प्राप्त झाला. कोटी कोटी असं सांगतात, देवी भागवतात असं नाही, पण सप्तशृंग गडावर त्या ठिकाणी भगवती वास्तव्य करते ना. त्या गडाच्या समोरच्या बाजूला एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराला मध्ये एक छिद्र पडलेलं आहे. छिद्र म्हणतात ही भगवती त्या ठिकाणी रक्तबीजाबरोबर युद्ध करत असताना तो शरण तिला आला. तिने त्याला जोरात लात मारली. एवढा जोरात त्या ठिकाणी उडून पडला की डोंगराला छिद्र पाडून त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला निघून गेला. असं त्या ठिकाणी महाराज वर्णन करून सांगतात. रक्तबीजाला त्या ठिकाणी भगवतीनं मारलेलं आहे महाराज. रक्तबीज मारला गेला. सर्वत्र त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि आता त्या ठिकाणी शुंभ आणि निशुंभ हे दोघेही त्या ठिकाणी महाराज भगवती बरोबर युद्ध करण्याकरिता तयार झाले. आपली त्या ठिकाणी असंख्य उरले सुरलेले सगळे दैत्य त्या ठिकाणी घेऊन आले. अंबिकेनं त्या ठिकाणी महाराज या शुंभ निशुंभांना सांगण्याकरिता आणि भगवान शंकराला बोलावलं. शंकराला सांगितलं तुम्ही जा आणि त्या शुंभ निशुंभाला सांगा की तुम्ही गुपचूप पाताळ लोकात निघून जा. जर तुम्ही पाताळ लोकात निघून गेले नाहीत तर तुम्हाला मरावं लागेल. म्हणून भगवान शंकर जिचा दूत होऊन त्या ठिकाणी शुंभ निशुंभाला सांगण्याकरिता गेला. म्हणून भगवंतीला अजून एक नाव पडलं शिवदूती. शिवजीचा दूत झाला म्हणून अशी असणारी शिवदूती आहे. म्हणून ही शिवदूती त्या ठिकाणी युद्ध करू लागले. आता त्या ठिकाणी रक्तबीज मारल्यानं उन्मत्त झालेले त्या ठिकाणी रागावलेले हे दोन दैत्य शुंभ आणि निशुंभ हे दोघेही त्या ठिकाणी महाराज जगदंबेच्या समोर युद्ध करण्याकरिता आले. तिच्या अनेक शक्ती त्या ठिकाणी पाहिल्या. त्या शक्तींना पाहून त्या ठिकाणी शुंभ बोलू लागला, अंबे एवढी गर्वांध होऊ नकोस. तू एकटी त्या ठिकाणी युद्ध करत नाही, या तुझ्या सगळ्या शक्ती त्या ठिकाणी तुझ्या बरोबर युद्ध करतायत. असं म्हटल्यावरती खदखदून हसू लागली. बोलू लागले, शुंभा अरे ह्या सगळ्या शक्ती त्या ठिकाणी तुला वेगळ्या वाटत असतील पण या सगळ्या शक्ती माझ्यापेक्षा वेगळ्या नाहीत. या सगळ्या मधुरूपी लीन होतील. भगवतीनं स्मरण केल्याबरोबर सगळ्या शक्ती देवीमध्ये विलीन झाल्या आणि एकटी जगदंबा त्या ठिकाणी महाराज रणभूमीमध्ये उभी आहे. रणरागिनी तिला म्हणावं अशी त्या ठिकाणी एकटी उभी आहे आणि ती त्या ठिकाणी शुंभ निशुंभांबरोबर युद्ध करू लागली. निशुंभ त्या ठिकाणी समोर धावत आला.
तो भगवती बरोबर युद्ध करू लागला महाराज. युद्ध करत असताना त्या ठिकाणी भगवतीनं त्याच्यावर गदेचा प्रहार केला. निशुंभ मूर्छित पडला. तो मूर्छित पडला हे पाहून त्या ठिकाणी शुंभ स्वतः धावत आला. शुंभ भगवती बरोबर त्या ठिकाणी युद्ध करतोय. शुंभानं भगवती बरोबर युद्ध करत असताना भगवतीनं त्यालाही चांगल्यापैकी मार दिलेला आहे. तोही त्या ठिकाणी बेशुद्ध पडला. इतक्यात निशुंभ जागा झाला आणि भगवती बरोबर युद्ध करण्याकरिता आला. धाकटा भाऊ आहे निशुंभ. भगवती सिंह वाहिनी त्या ठिकाणी सिंहावर बसून युद्ध करते आहे. निशुंभ भगवतीवर त्या ठिकाणी महाराज बाणांचा वर्षाव करतोय. शस्त्रास्त्रांचा त्या ठिकाणी घनघोर असणारा वर्षाव सुरू झाला. देवी त्या ठिकाणी थोडी थकत नाही महाराज. या दैत्यांना मारण्याकरिता उभीच आहे. ती महिषासुरला मारणारी, अनंत दैत्यांचा निपात करणारी भगवती शुंभाबरोबर निशुंभाबरोबर त्या ठिकाणी युद्ध करू लागली. निशुंभ भगवती बरोबर आता त्या ठिकाणी पुन्हा उठून युद्ध करू लागला. भगवतीनं त्या ठिकाणी असंख्य बाणांचा वर्षाव केला तरी सुद्धा दैत्य मरत नाही. मग भगवतीने स्वतःच्या हातामध्ये खडग घेतलेला आहे. खडगाच्या प्रहारानं त्या ठिकाणी महाराज त्याला छिन्न भिन्न भगवती करू लागली. त्याच्या हातांचे खंड खंड केलेले आहेत. त्याचे पाय तोडलेले आहेत. अतिशय व्याकुळ झालेला असणारा जो निशुंभ आहे त्याचं मस्तक भगवतीनं त्या ठिकाणी आपल्या खडगानं उडवलं महाराज. निशुंभ प्रिय असणारा त्या ठिकाणी भाऊ मरण पावला हे शुंभानं पाहिलं. शुंभ त्या ठिकाणी रागावला. या शुंभानं त्या ठिकाणी 1000 हात धारण केले आणि एका रथात बसून त्या ठिकाणी आकाश मार्गानं येऊन युद्ध करायला सुरुवात केली. त्यांना आंबेला ललकाराला सुरुवात केली. भगवती जगदंबा सुद्धा त्या ठिकाणी महाराज आकाशामध्ये उडी मारून त्याच्यावर युद्ध करू लागली. आकाशात दोघांचं युद्ध होऊ लागलं. सप्तशतीत त्याचं जास्त वर्णन आहे. देवदेवता पाहू लागल्या, मानव पाहू लागले, सगळे दैत्य पाहू लागले. जगदंबा त्या ठिकाणी आकाशामध्ये शुंभाबरोबर युद्ध करते आहे. असं घनघोर त्या ठिकाणी युद्ध होऊ लागलं महाराज. हा अतिशय भयंकर असणारा त्या ठिकाणी दैत्य आहे जो जगदंबेच्या समोर त्या ठिकाणी बऱ्याच काळापर्यंत उभा आहे, युद्ध करतोय. त्याची अप्रतिम असणारी शक्ती आहे. त्या शक्तीनिशी त्या ठिकाणी महाराज जगदंबेला विरोध करतोय महाराज. भगवतीनं त्या ठिकाणी त्याच्यावर युद्ध करायला सुरुवात केली. उंच आकाशामध्ये रथात बसणारा जो त्या ठिकाणी शुंभ आहे, या शुंभाला भगवतीनं त्या ठिकाणी गदेच्या प्रहारामध्ये उंच आकाशातून खाली ढकलून दिलेला आहे. जो त्या ठिकाणी भगवतीकडे पाहत पाहत डोळे मोठे करत करत त्या ठिकाणी महाराज धाडकन जमिनीवर येऊन आदळला. जमिनीवर आदळल्याबरोबर त्या ठिकाणी दैत्याचे प्राण उडून गेले महाराज. शुंभ मारला गेला. निशुंभ निशुंभ दोघाही भावांना भगवंतीनं मारून टाकलं. आधी चंडमुंड मारले, धूम्रलोचन मारला, रक्तबीज मारला आणि मग त्या ठिकाणी महाराज शुंभ निशुंभही मारले गेले. नद्यांना स्वच्छ पाणी वाहू लागलं. सर्वत्र मंगलमय असणारं त्या ठिकाणी वातावरण होऊ लागलं. किती तिने युद्ध केलं असेल याचं वर्णन त्या ठिकाणी महाराज साधू संतांनी सुद्धा केलं. आपण ती नवरात्राची आरती पहिल्या दिवशी म्हटलो होतो ना, आज म्हणूया थोड्या वेळाने. त्या आरतीमध्ये शेवटी असं आहे महाराज, हे दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो, सिंहारुडते हो निशस्त्रे आंबे त्वा घेऊनी हो, शुंभ निशुंभाधिक राक्षसा किती मारशीरणी हो, विप्रा रामदासा आश्रय दिधला तव चरणी हो. म्हणून त्या ठिकाणी शुंभ निशुंभाधिक राक्षसा किती मारशीरणी हो. जी त्या ठिकाणी महाराज सिंहावर बसून आली होती. दशमीच्या दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो. सिमोल्लंघन करायला लोक जातात ना महाराज, त्याचं कारण हेच आहे. भगवती जगदंबा त्या दैत्यांना मारण्याकरिता निघाली होती. शुंभ निशुंभ अधिक राक्षसा किती मारीसी रणी हो, किती मारतेस त्यांना. भयंकर त्या ठिकाणी युद्ध भगवतीनं केलं आणि सगळ्या जगताला त्या ठिकाणी महाराज सांभाळण्याकरिता वाचवण्याकरिता भगवती जगदंबेनं त्या ठिकाणी सर्वांना अभय देऊन टाकलं. शुंभ निशुंभ मारले गेले. जगदंबेचा त्या ठिकाणी महिमा देव त्या ठिकाणी वर्णन करू लागले. भगवतीचं त्या ठिकाणी आनंदानं स्तवन देव देवता त्या ठिकाणी करू लागले. आली आली शुंभ निशुंभांना मारलं. त्यांना मारून त्या ठिकाणी देवतांना अभय प्राप्त झालं. सर्वांना स्वतःचा स्वाधिकार मिळाला. देवता स्वाधिकार भोगू लागल्या असं वर्णन आहे. मानव त्या ठिकाणी आनंदानं भूमंडलावर विचरण करू लागले. दैत्य उरले सुरले पाताळात निघून गेले. अंबिका देवीचं सर्वजण त्या ठिकाणी पूजन करू लागले. जगदंबा ही जी सुंदर असणारी कथा आहे, व्यासदेवजी महाराज जन्मेजयाला सांगतात. जन्मेजया ही कथा एकदा त्या ठिकाणी सुमेधा नावाचे जे ऋषी आहेत, या ऋषींनी
सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य या दोघांना सांगितली होती राहील असं होईल. ही भगवतीची असणारी त्या ठिकाणी कृपा आहे म्हणून ती त्या ठिकाणी सगळं काय करते, तिच्याच त्या ठिकाणी सामर्थ्याने सगळं अशा पद्धतीनं सुंदर असणारं संपन्न झालं. कामरगावातल्या सगळ्याच लोकांनी सुंदर असणारा प्रतिसाद दिला. महिला मंडळीचा कार्यक्रम म्हणून मला असं वाटलं की बाकीच्या लोकांनी दुर्लक्ष करायला नको, पण त्यांच्यापेक्षा बाकीच्या सगळ्या लोकांचं जास्त सहकार्य